पण दोन प्रकारची साधना सांगितली महाराज. पहिली जी साधना आहे ना तिला त्या ठिकाणी काय म्हणावं, सदोष साधना. आणि दुसरी जी साधना आहे तिला म्हणावं निर्दोष साधना. भगवंतापर्यंत जर पोहोचायचं असेल तर साधना सदोष असावी का निर्दोष असावी, कशी असावी? असं नसलं लक्षात आलं, आपल्याला गंगेच्या पलीकडे जायचं महाराज. आणि नाव आहे, एक नाव आहे ती सदोष आहे. म्हणजे काय आहे, तिच्यामध्ये दोष आहे. त्या नावेला छिद्र पडलेलं आहे. आणि आपण जर त्या नावेमध्ये जर बसलो आणि त्या नावेनं जर आपला प्रवास सुरू झाला, आपण पलीकडल्या किनाऱ्याला जाऊ का? आपण जाऊ महाराज, निश्चित जाऊ. पण कुठं जाऊ कळलं ना आपल्याला सर्वांना. राम बोलो भाई, मुक्काम पोट मसन खाई, जिथे गेल्यानंतर पुन्हा पाठीमागे यायचं. साधन आपण स्वीकारलं, साधनामध्ये करतो, पण ती जर सदोष जर असेल तर आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचता येणार नाही महाराज. ते कसं पाहिजे, निर्दोष पाहिजे. गोपिका साधना करत होत्या भगवंताच्या प्राप्तीसाठी, परंतु त्या गोपिकांची जी साधना होती ना, ती साधना कोणती होती, सदोष होती. सदोष होती म्हणजे काय दोष होता, त्या यमुनेमध्ये स्नान करायच्या मायबाप, त्या डोहामध्ये जाऊन उभ्या राहायच्या, परंतु स्वतःच्या अंगावरले सर्वच्या सर्व वस्त्र काढून ठेवायच्या आणि विवस्त्र होऊन त्या यमुनेमध्ये प्रवेश करायच्या. बरं, गंगेमध्ये स्नान करताना काय नियम आहे मायबाप? काही नियम गंगेमध्ये आहे, स्नान करण्याचे नियम आहे. गंगेमध्ये स्नान करत असताना आपण विवस्त्र होऊन त्या ठिकाणी स्नान करायचं नसतं. कारण गंगा जल ही एक काय आहे, देवता आहे महाराज. आणि आपण जर विवस्त्र होऊन त्याच्यामध्ये स्नान जर कराल तर त्या जलदेवतेचा काय होतो, अपमान होतो. म्हणून त्या ठिकाणी विवस्त्र होऊन स्नान करायचं नसतं. गंगेमध्ये मलमूत्र विसर्जन करायचं नसतं. गंगेमध्ये स्वतःच्या अंगाला साबण लावून स्नान करायची नसते. आणि अशी गंगा सदैव निर्मळ ठेवण्याचा आपण प्रयत्न करायचा असतो. कारण ज्ञानोबाराने सांगितलं, जे काय परोपकार करणार आहे त्याच्यामध्ये सरिता सुद्धा आपल्यावरती परोपकार करते महाराज. गंगा सुद्धा परोपकार करते. काय करते गंगा? फेडीत पाप ताप, पोखित तिरीचे पादप, समुद्रा जाय आप, गंगे जैसे महाराज ज्ञानेश्वर माऊली. त्या गंगेमध्ये गोपिका विवस्त्र होऊन स्नान करत होत्या. जगाच्या नायकाने विचार केला, माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधना आहे, परंतु साधना दोषानं युक्त आहे. ती साधना निर्दोष व्हावी म्हणून जगाच्या नायकानं सर्वांचे त्या ठिकाणी वस्त्र उचलले आणि कळंबाच्या वृक्षावरती जगाचा नायक जाऊन विराजमान झाला. आणि असा भगवंत आता बासुरी वाजू लागला. वेळ कमी असल्यामुळे बासुरीचे स्वर सगळ्या गोपिकेंच्या कानापर्यंत पोहोचले महाराज. 11ला 2 मिनिटं कमी होते. आणि मग सगळ्या गोपिकेंनी पाहिलं, आपले वस्त्र आता भगवंताने कळंब वृक्षावरती नेले. नामदेव महाराजांनी ह्या प्रसंगाचं फार सुंदर वर्णन केलं. ठकविल्या एक एक संगतीने गौडणी, सगळ्या गवळणी त्या ठिकाणी ठकवल्या. एक मराठी, एक मुसलमानी, एक कानडी, एक कोकणी आणि एक सारे गुजराती आहे. सगळ्या गवळणी आता भगवंताकडे पाहतायत आणि सगळ्या गवळणी भगवंताला विनंती करू लागल्या, देवा आमचे वस्त्र आम्हाला परत कर. जिती ज्याच्या भाषेमध्ये भगवंताचं स्तवन करत होते. कानडी म्हणू लागली, लाडोबा गोविंदा लाडोबा निर्वाणी आज. मुसलमानी म्हणू लागली, अरे देख रे कन्हैया मै इज्जत की बडी हो. त्याच्यामध्ये कोकणी सुद्धा होती महाराज, कोकणी होती. ती कोकणी सुद्धा भगवंताला विनंती करू लागली, हो अरे 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 पावगा दाताला तू नंदाचा झिलो
अरे 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 पावगा दाताला तू नंदाचा झिलो माका फडका दो माका 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 फडका दो मी 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 अरे मी हिवान मेलो अरे घे माझ कोयतो देवा पाया मी पडलो रे घे माझ कोयतो देवा देवा पाया मी पडलो रे घे माझ कोयतो पाया मी पडलो कमी करू नका एकदा सेट झाल्यानंतर डोकं लावू नका पुन्हा वाढवा आवाज वाढवा पाया मी पडलो पुन्हा पुन्हा तुम्हाला सूचना सांगणं आमची चुकी आहे परंतु आवाज द्या तर त्याच्यात रंग येतो वाढवा जरा वाढवा कमी करू नका पुन्हा डोकं लावू नका जास्त हा हा झाला की व्यवस्थित चाट मारा एकदा पाहू द्या आवाज हा 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 थोडा वाढवा टाका ते घे जमलं ना आता त्यांचे आवाज पाहायचा हॅलो 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 असू द्या असू द्या वाढवा थोडा वाढवा हॅलो 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 भावांचा वाढवा थोडा हॅलो हॅलो त्यांना आवाज असला तरच ते कोकणात येतील ना आपल्याला कोकणात जायचं टाळी वाजवा सर्वजण हा आता काही करू नका आता डोकं लावू नका शिट्टी फक्त कमी करा हा हा हे अरे पाव गाता ताला तू नंदाचा झिलो रे पाव गाता ताला तू नंदाचा झिलो ज्याला ज्याला कोकणात यायचं त्यानं टाळी वाजवा प्रेमानं एक साथ वा अरे पाव गाता ताला तू नंदाचा झिलो माका फडका दो मी 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 हिवान मेलो घे माझ कोयतो रे देवा पाया मी पडलो रे घे माझ कोयतो